नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही हिंदवी स्वराज अभियान ही एक मोहीम गेले अनेक दिवस चालवत आहोत. विशेषतः आम्ही 2 विषयांना ही मोहीम जी आहे ती वाहिलेली आहे. त्याच्यातला एक विषय म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही शिवकाळातले वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपल्यासमोर मुलाखतींच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे तो 100व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे आणि त्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतींच्या माध्यमातून करणार आहोत. तर आज त्यातलाच एक एपिसोड आहे आणि आज आपल्यासोबत आहेत रमेश शिलेदार, ज्यांनी आसाममध्ये संघप्रचारक म्हणून जवळपास 25 वर्ष काम केलेलं आहे. म्हणजे आसाम हा असा भाग आहे ज्याच्याविषयी आपण आजही अनेक बातम्या ज्या आहेत त्या ऐकत असतो आणि त्यामुळे उल्फा वगैरे अशा संघटना असतानाचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून ते जाणून घ्यायचे की अशा सगळ्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते काम कसं काय केलं. बरं, एवढंच नव्हे, 25 वर्ष तिथे काम केल्यानंतर त्यांनी संघप्रचारक म्हणून ते निवृत्त झाले किंवा त्या कामापासून ते त्यांचं काम थांबलं, पण तरी देखील ते कार्यरत आहेत. तर ते आत्ता कोणत्या प्रकारचं कार्य करतायत, कशा पद्धतीने हिंदुत्वाचा प्रचार जो आहे त्याविषयी काम करतायत, हे सगळं आपण आज जाणून घ्यायचे. तर आपल्यासोबत आहेत रमेश शिलेदार. रमेशजी, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद. नमस्कार. तर खूप महत्त्वाचं कार्य तुम्ही केलेलं आहे. म्हणजे संघप्रचारक म्हणून 25 वर्ष आसामसारख्या भागामध्ये काम करणं, हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणं, हे सगळं तुम्ही केलं. तो सगळा अनुभव जो आहे तिकडचा संघर्ष हा तुम्ही पाहिलेला आहे. तर सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आसामला कसे काय गेलात, म्हणजे तिकडचं हे तुमचं कामाची सुरुवात तिकडून कशी काय झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक व्यवस्था आहे ज्याला प्रचारक व्यवस्था म्हणतात. आणि अनेक तरुण आपल्या जीवनाची काही वर्ष ही संघकार्याकरता देतात. त्याच्यामध्ये कंपल्शन काही नाही, ते पूर्णपणे व्हॉलंटरी असतं. मग कोणी 2 वर्ष, कोणी 3 वर्ष, कोणी 5 वर्ष व्हॉलंटरीली संघाच्या कार्यवृद्धीकरता म्हणून जे निघतात त्यांना प्रचारक म्हटलं जातं. मी मूळचा नागपूरचा आणि माझ्या घरामध्ये कुटुंबामध्ये संघात करताच अनुकूल वातावरण असं पूर्वीपासून होतं. म्हणजे संघाची स्थापना नागपूरला झाली 1925 साली. अगदी बाल्यावस्थेतच 1926 साली माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि मग ती परंपरा घरामध्ये अक्षुण्ण राहिली. मी नागपूरहून इंजिनिअरिंग केलं, सिव्हिल इंजिनियर झालो आणि माझ्या मनातही हीच भावना होती की आपणही काही वर्ष का होईना समाजाकरता, देशाकरता द्यावी. आणि संघाचं जे काही प्रशिक्षण असतं ते माझं पूर्ण झालं होतं. तर निर्णय हा मग संघटनेचं नेतृत्व घेतं. त्यांनी मला सांगितलं की तुला आसामात जाऊन काम करायचं आहे. हे साधारणपणे अर्ली 1975 किंवा 1974च्या शेवटच्या पार्टमध्ये की तुला प्रचारक जायचं आहे हे तर तू ठरवलंस, त्यामुळे तुला आता आम्ही प्रचारक मानतो, कारण शेवटी निर्णय तुझा असतो. फक्त केव्हा पाठवायचं, कुठे पाठवायचं हे संघटना ठरवेल. साधारण काय वय होतं तुमचं? 22 वर्ष. 22 वय होतं. आणि मग मला आसामला पाठवलं. तर आसामात पूर्वी तिकडची जी 7 राज्य आहेत ज्यांना 7 सिस्टर्स म्हटलं जातं, आम्ही संघाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे कार्यकर्तेच नव्हते. त्यामुळे 7ही राज्यांचा मिळून एकच प्रांत मानला जायचा. म्हणजे त्याच्यात
अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मेघालय, मिझोराम, मिझोराम. त्रिपुरा आणि आसाम अशी 7 राज्य मिळून आसाम प्रांत मानला जायचा. तिकडे पाठवलं. अर्थात माझ्याही खूप वर्ष आधीपासून तिथे जाऊन कार्य करणारे कार्यकर्ते होते. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आसामात 1946 साली सुरू झालं, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीच. अच्छा. तेव्हाही नागपुरातच प्रचारक गेले होते, त्यांनी सुरुवात केली. 48 साली गांधी हत्येचा एक खोटा आरोप करून संघावर बंदी आणली होती तत्कालीन नेहरू सरकारने. पण तेव्हा म्हणजे संघ तर त्यावेळी अगदी इन्फंट स्टेजमध्ये होता, म्हणजे नुकतंच. बरोबर. पण तरी तिथल्या स्वयंसेवकांनी देखील जे काही संघाशी जोडले गेले होते त्यांनी त्याचा प्रतिकार केला, सत्याग्रह केला, कारागृहात राहिले. म्हणजे अशी परंपरा तिथे राहिली आहे 1946 पासून. नंतर 1949 मध्ये तिथे एक पंजाबमधनं एक प्रचारक पाठवले गेले आणि 50 साली मुंबईतनंच एक मधुकरराव लिमये हे तिथे प्रचारक म्हणून गेले. तेही लोक तेव्हा तरुण होते. तारुण्यातच त्यांनी तिकडे कार्याला सुरुवात केली, कार्य रुजवायला सुरुवात केली. त्यांचा काळ तर आणखी कठीण होता, कारण मी जेव्हा गेलो अर्ली 75 मध्ये तेव्हा देखील आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हे कोणीतरी फालतू लोक आहेत, काहीतरी करायला आले आहेत आसामच्या बाहेरून, आणि गांधींचे हत्यारे आहेत, हे तर पदोपदी याचा सामना करावा लागायचा. दुसरं असं होतं तिथे की हिंदू समाजच मेजॉरिटी असूनही हिंदू म्हणून घेण्याकडे कल नव्हता. उदासीन. म्हणजे स्वतःला हिंदू म्हणून घेणं याची काय गरज आहे, आपण तर आहोतच हिंदू, अशा पद्धतीचं वातावरण होतं. आणि ते मी स्वतः देखील फेस केलं आहे. पण कामाची जी सुरुवात झाली तिकडे ती बरीच आधी झाली होती आणि मला माझ्या आधी अनेक लोक गेले. पण मला अशी एक संधी मिळाली की मी पोचलो आणि आसामचा एक टर्मॉईल पिरियड सुरू झाला. अच्छा. आणि त्या सगळ्या टर्मॉईल पिरियडचा मी साक्षीदारही राहिलो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वडही राहिलो आणि तो फार मोठा कालावधी होता. तुम्ही तिकडे गेलात ज्या वेळेला, त्यावेळेला तुमचे जे वरिष्ठ होते तर त्यांच्यासोबत संवाद झाला असेल आणि तिथे तुम्हाला नेमकं कामाचं स्वरूप जे ते आधीपासूनच सांगण्यात आलं होतं की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला ते कळलं? नाही, काय आहे की आमची जडणघडण संघातनंच झाली असल्यामुळे आणि थोडंफार 2 गोष्टी की माझं स्वतःचं अगदी शालेय जीवनापासून माझ्याकडे वक्तृत्व होतं आणि संघटन कौशल्य होतंच. बरं, संघाचं संघटन कसं उभं करायचं हे बाळकडू मिळालेलं होतं. पण परिस्थिती तिथली वेगळी, त्यामुळे काही गोष्टी मग थोडंफार मार्गदर्शन घ्यायचं, परंतु आपल्या अनुभवातनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे शिकायलाही पाहिजेत अनुभवातनं. खूप असं स्पून फिडिंग नाही केलं कोणी आणि मुद्दामच नाही केलं. मी जसं त्या आत्ता नाव उल्लेख केला मधुकरराव लिमये, तर त्यांनी तर 1950 पासून तिथे काम केलं होतं, पण त्यांनी स्पून फिडिंग नाही केलं. अनुभवातून माणूस घडला पाहिजे. शिकायचं. पण परिस्थिती काय इथली आहे त्याचाही खूप सखोल अभ्यास होता. तर त्यामुळे काय काय घडून गेलेलं आहे आधी ते त्यांच्याकडनं खूप बारकाव्यानिशी समजून घेता आलं, खूपच बारकाव्यानिशी. मग काय सुरुवातीला परिस्थिती काय वाटली तुम्हाला? नाही, मला आमच्याकडे काही स्टेजेस असतात. म्हणजे सुरुवातीला छोटं काम दिलं जातं, मग तिथे एक आज तर गेल्या अनेक वर्षापासनं भारतातला एक खूप संवेदनशील जिल्हा मानला जातो, तो म्हणजे तिथला नौगाव जिल्हा. मला तिथे तेव्हाही संवेदनशील होता, मला तिथे ठेवलं
तर ते एक छोटंसं तेव्हा नगर होता, ते कितीतरी पटीने मोठं झालं आहे, लहान नगर होतं. त्या नगराचं काम बघायचं, तिथे संघटना उभी करायची, संघाच्या शाखा उभ्या करायच्या, लोकांना जोडायचं, समाजाला जोडायचं, लोकांपर्यंत आपला विचार पोचवायचा, हे सगळं करत होतो. आणि कर्मधर्म संयोगाने हे झालं की मला अशी कधी तिथे काम करताना खूप कधी संकोच वाटला किंवा भीड वाटली. म्हणजे हे सगळ्या गांधींचे हत्यारे किंवा हे कशाला हिंदू हिंदू करता, हे सगळे प्रश्न समोर आले तरी मला काही त्यात कधी ते कार्य करताना संकोच किंवा भिडस्तपणा वाटला वगैरे असं कधी घडलं नाही. आणि त्यातून कार्य वाढायला लागलं. आणि विशेषतः स्थानिक युवक हे त्या कार्याशी जोडण्याचा माझा प्रयत्न असायचा आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला होता. खरं म्हणजे कारण तिकडे थोडंसं प्रादेशिक स्पिरिटही आहे, तर परंतु त्याला अखिल भारतीय स्पिरिट त्याच्यामध्ये आणणं, तरुण वर्गामध्ये हिंदू विषयी जो संकोच होता तो दूर करणं, हे कर्मधर्म संयोगाने मला त्यात प्रतिसाद चांगला मिळत गेला आणि तरुण वर्ग जोडला जायला लागला. आता तुम्ही जसं म्हणाला की प्रादेशिक सुद्धा इश्यू होता, म्हणजे जसं आता उमर अब्दुल्ला जे आहेत ते परवा म्हणाले त्यांच्या तिकडच्या भाषणामध्ये इलेक्शनच्या निमित्ताने की हे जे सगळं जम्मू काश्मीरमधलं जे काही सुविधा आहेत, सगळ्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा असतील वगैरे, या सगळ्या आपल्या इकडच्या 1,40,00,000 जे काही लोक आहेत त्यांच्या आहेत, पण त्या आता केंद्र सरकारने 140 कोटी लोकांना दिलेले आहेत. म्हणजे अर्थात 370 कलम हटवल्यामुळे आता सगळ्यांना तिथे जाता येणं शक्य होईल वगैरे अशा पद्धतीने. तर अशी भावना जी आहे ती तिकडे होती का की बाबा फक्त आपल्यापुरतं प्रादेशिक किंवा असं काय भावना होती, आणि जी बदलण्याचा प्रयत्न झाला की आपल्याला राष्ट्रीय भावना जी आहे ती त्याचा विचार करायला पाहिजे? प्रादेशिक संघटनांमध्ये ही भावना होती आणि आजही काही प्रमाणात आहे. तिकडे सगळ्यात प्रभावशाली संघटन तेव्हा जे होतं ते ऑल आसाम स्टुडंट्स युनियन. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचं अनेक बाबतीत खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन तिथले प्रादेशिक इंटरेस्ट जपण्याच्या दृष्टीने झालेलं आहे, नक्कीच झालं आहे. पण तिथे ही देखील भावना होती, कारण काय आहे की आसाम हा नैसर्गिकदृष्ट्या अतिशय समृद्ध संपन्न असा प्रदेश आहे. आपल्या भारतातली देखील पहिली पेट्रोलियम वेल, पहिली म्हणजे ऑइल वेल ही तिकडेच सापडली होती. अच्छा. म्हणजे इंग्रजांना तो एक कोणी इंग्रज शास्त्रज्ञ होता, त्याला ते जाणवलं होतं पहिल्यांदा. त्यामुळे जमिनीतनं तेल काढणं हे तर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये आसामातनं सुरू झालं. आणि मग ते तेल असं झालं की ते तेल आणायचं बिहारमध्ये बरौनीला, तिथून त्याचं रिफाईन होऊन मग पलीकडे त्याचा सप्लाय व्हायचा. मग आसामच्या लोकांनी आंदोलन केलं की इथून निघतंय क्रूड ऑइल, इथून निघतंय, आणि मग इथे का नाही रिफायनरी इथे असली पाहिजे, म्हणजे इथेही एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, इथे लोकांना कामं मिळतील. पण त्याच्याकरता प्रचंड मोठं आंदोलन करावं लागलं होतं. त्या आंदोलनाचं नेतृत्व ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडे होतं. मग त्या रिफायनरीज लागल्या तिथे आणि लोकांना मग कामं वगैरे मिळायला लागली. तसंच चहाचं उत्पादन
आसामचा चहा प्रसिद्ध आहे खूप मोठ्या प्रमाणात. पण टी ऑक्शन सेंटर हे कलकत्त्यामध्ये, त्याच्याकरता आंदोलन झालं. मग गुवाहाटीला टी ऑक्शन सेंटर सुरू झालं, आसामातही असायला पाहिजे. असे लोकल इश्यूज घेऊन उभ्या राहणाऱ्या काही संस्था होत्या आणि त्यात ऑल आसाम स्टुडंट्स युनियन ही महत्त्वपूर्ण होती. एक प्रयत्न असाही झाला होता, कारण काय की आसामच्या इंग्रजी शिक्षण बंगालमध्ये पहिल्यांदा आलं असल्यामुळे इंग्रजांना तिथलं प्रशासन चालवण्याकरता सगळ्या सरकारी नोकऱ्यांकरता बंगालमधलेच कर्मचारी आणावे लागले. आसामचा व्यक्ती काही इंग्रजांना फारशी मान्यता देत नव्हता. आणि त्याला इतिहास हे आहे की कधीच मोगलांचं वगैरे आक्रमण झालं नाही आसाममध्ये. म्हणजे झालं तर दरवेळी त्यांना म्हणजे पराभवच झाला त्यांचा. त्यामुळे पण नंतर इंग्रजांची हळूहळू सगळीकडे होऊन इंग्रजांचं राज्य झालं पूर्ण भारतभरच. पण शेवटचा प्रयत्न औरंगजेबानी केला होता तिकडे मोठं सैन्य वगैरे पाठवून तो भाग काबीज करण्याकरता. पण नाही, मग त्याच्याही सैन्याचा पराजय झाला. त्यांना पळून यावं लागलं, तिकडून सोडून यावं लागलं. तर पण इंग्रजांनी हळूहळू आपली पाळंमुळं जमवली. पण प्रशासन चालवायला त्यांनी मग सगळे कर्मचारी, तर सगळ्या सरकारी व्यवस्थेमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये हा सुशिक्षित बंगाली. आणि जेव्हा त्याचं महत्त्व कळायला लागलं, आसामचेही लोक जेव्हा इंग्रजी शिकायला लागले किंवा ती त्यातनं मग ग्रॅज्युएट्स व्हायला लागले, मग त्यांना लक्षात यायला लागलं की अरे इथे नोकऱ्यांमध्ये तर आपल्याला वावच नाही. त्याच्या विरोधात बरंच हे झालं. एक वेळ अशी झाली होती की आसामच्या लोकांची स्वतःची कुठली भाषाच नाही आहे, ती असमिया भाषा आहे आणि समृद्ध भाषा आहे, जुनी भाषा आहे. अच्छा. तर आसामच्या लोकांची तर भाषाच नाही आहे. भाषा कुठली तर बंगाली आहे. त्यामुळे आसामची स्टेट लँग्वेज बंगाली असावी हाही प्रयत्न झाला. मग त्यातून ती तेढ निर्माण झाली हिंदूंमध्येच, असमिया आणि बंगाली. आज तिथली स्टेट लँग्वेज असमियाच आहे, सेकंड लँग्वेज आहे बंगाली. तर असा थोडासा तो भाषिक जो वाद तो झाला, मी जाण्याच्या आधीच्याच काळात झाला होता. आणि त्याला हा हिंदूंमधला वाद होता. त्याला खतपाणी घालणं आणि दोन हिंदू समाजांना आपसात भिडवणं हे कार्य मुसलमानांनी खूप कौशल्याने केलं. असा तो पिरियड होता. मुसलमानांनी केलं हे जेव्हा म्हणताय तुम्ही, तर ते नेमकं काय परिस्थिती होती? म्हणजे राजकीय भूमिका त्याच्यामध्ये होती की सामाजिक भूमिका? दोन्ही होत्या. म्हणजे काय आहे की इतिहासामध्ये जर का गेलो तर जे इंटरिम गव्हर्नमेंट, अंतरिम सरकार हा जो एक कन्सेप्ट इंग्रजांच्या काळी आला होता, त्या काळी आसामचा मुख्यमंत्री जो झाला, ज्याच्या काळात ती शुक्रवारची हे सुरू झाली, तो मुस्लिम लीगचा होता. आणि त्याला इंग्रजांनी सर पदवी दिली होती, सर सादुल्ला. आसाममध्ये लोकसंख्या कमी होती, लँड फर्टाईल, अतिशय फर्टाईल लँड, आणि नैसर्गिक समृद्धी खूप जास्त. त्यांनी एक योजना आणली सर सादुल्लाने मुख्यमंत्री असताना, ग्रो मोर फूड पॉलिसी. आणि ग्रो मोर फूड पॉलिसीच्या अंतर्गत त्यांनी तेव्हाचं जे पूर्व बंगाल, ईस्ट बेंगॉल, तिथनं खूप मोठ्या प्रमाणात मुसलमानांना आणून बसवायला सुरुवात केली.
त्यामुळे पलीकडे लोकांच्या लक्षात असं आलं की ही ग्रो मोर फूड पॉलिसी नसून ही ग्रो मोर मुस्लिम्स पॉलिसी आहे. आणि इव्हन इंग्रज अधिकाऱ्यांच्याही ते लक्षात आलं होतं की ह्या पद्धतीने जर तिकडनं यायला लागले तर हे आसामचे जे स्थानिक लोक आहेत हे एक दिवस मायनॉरिटी होऊन जातील. त्यांनी देखील त्या काळामध्ये थोडीशी वॉर्निंग दिली होती. तर आणि मुसलमानांना हे तर माहिती होतं की नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने या लोकांमध्ये तेढ उत्पन्न झालेलीच आहे. मग ह्यांना आपसात कसं लढवता येईल त्याच्या अनेक क्लुप्त्या त्यांनी काढल्या. म्हणजे एखाद्या तरुणाला मारून असमिया तरुणाला मारायचं आणि बंगाल्यांच्या वस्तीत नेऊन त्याची डेडबॉडी टाकायची आणि मग आरडाओरडा सगळीकडे करायचा की असमिया तरुणाला बंगाल्यांनी मारलं. मग हा असमिया काही विचार न करता बंगाल्यांवर तुटून पडायचं. मग जिथे बंगाल्यांची वस्ती असेल तिथे किंवा असमियाची वस्ती असेल तिथे एखाद्या बंगाली मुलाला किंवा एखाद्या माणसाला झोडपायचं मारायचं काही. मग बंगाल्यांच्या डोक्यात हे की अरे आमच्या माणसाला मारलं. बरोबर. अशा करणारे हे सगळं करणारे मुसलमान. आणि ही त्यांच्यामध्ये मग आपसात संघर्ष आणि त्यातून तेढ जी निर्माण झाली आहे ती पूर्णपणे आजही गेलेली नाही. आणि त्याचा भरपूर फायदा बरं जेव्हा तिथलं प्रशासन हे सगळं सांभाळण्यात गुंतलेलं असायचं त्या संधीचा फायदा घेऊन पूर्वीचं पूर्व बंगाल किंवा नंतरचं पूर्व पाकिस्तान तेव्हा म्हणजे हे इथलं प्रशासन हे सगळं सांभाळण्यात गुंतलेलं आहे. त्याचा फायदा घेऊन तिकडनं लोंढेच्या लोंढे येऊन असे वसवण्याचं काम व्हायचं. तुम्ही जेव्हा तिथे गेलात तेव्हा पहिल्यांदा कोणतं असं आव्हान तुमच्या समोर आलं? म्हणजे सुरुवात ठीक आहे छोट्या कामापासून झाली पण पहिलं असं मोठं आव्हान कोणतं पेललं? पहिलं आव्हान तर आणीबाणी लागली. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, संघावर बंदी आणली. मी अगदी नवीन होतो, वय कमी होतं, संघाचे कार्यकर्ते खूप कमी होते आणि पूर्ण 7 राज्य मिळून आम्ही काही निवडक असे प्रचारक होतो. अधिकांश महाराष्ट्रातनंच आलेले, पुण्याहून, मुंबईहून, नाशिकहून, नागपूरहून. आणि ते सगळे फक्त एक कनेक्ट तिथे आणायचा म्हणून असे खूप दूर दूर ठिकाणी विखुरल्या गेल्यासारखे होतो आम्ही. आणीबाणी आली. आणीबाणीत मी 4 जुलै 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आणि 15 दिवसांनीच म्हणजे 19 जुलैला मी पोलिसांच्या तावडीत सापडलो. त्यांनी मला एक 5-7 दिवस तर अगदी साधारण जो अंडर ट्रायल कैदी असतो तशा पद्धतीने ठेवलं. तेव्हा एक हे होतं की ह्यांना राजकीय बंदी ही हे द्यायची त्याच्याकरता ते मिसाक मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट म्हणून केंद्र सरकारने तो ॲक्ट तयार केला होता. मग 8 दिवस तर साधारण हा अंडर ट्रायलसारखं ठेवलं आणि मग त्यांच्या ते लक्षात आलं की हा जे बोलतो आहे ते काही खोटं नाही आहे, हा सुशिक्षित आहे वगैरे वगैरे. ते जे काही CID वगैरे यायचे इंट्रोगेशनला किंवा IBचे लोक यायचे. मग त्यांनी मला मिसाबंदी बनवलं आणि तो पहिला चॅलेंज. तर आणि ते बरेच दिवस राहावं लागलं. पण मिसाबंदी असताना ज्या कारावासात मी होतो आमची तशी संघ परिवाराची ताकदच शक्तीच इतकी कमी होती की आमचे लिमिटेड लोक बरोबर होते तिथे. पण इतर म्हणजे एकतर नागा बंडखोर होते मोठ्या प्रमाणात. तिकडे CPMचं काम चांगलं होतं त्या काळात आसामात आणि CPM ही आणीबाणीच्या विरोधात होती. त्यामुळे CPMचे अनेक कार्यकर्ते होते. तिथला एक रिजनल आउटफिट होता त्याचे कार्यकर्ते होते. समाजवादी पक्षाचे काम तिथे होतं, ती मंडळी होती. आणि 20 महिने राहावं लागलं. काही छोटा कालावधी नव्हता तो. 20 महिन्यानंतर मग
सुटलो. पण त्यावेळी स्वतःचं मनोबल टिकवून ठेवणं आणि हिमतीने तिथे राहणं. बरं, जेलमध्ये कारावासामध्ये लोकांचं खरं व्यक्तिमत्व प्रगट होतं. आमचेही कार्यकर्ते हताश व्हायचे त्यांना. पण एक हे होतं की मी डळमळलो नाही त्या काळामध्ये कुठे. उलट माझ्यापेक्षाही अनेक सिनियर असे तिथले लोकल कार्यकर्ते, ते जर डळमळले तर त्यांना सांभाळलं. आणि तो एक हे झाला मोठा काळ. नंतर बाहेर निघालो, पुन्हा कार्याला सुरुवात केली. आता इंदिरा गांधींचा पराभव झाला असल्यामुळे एक अनुकूलता होती. आणि सगळीकडे झालं की हे RSSचे लोक नसते तर ही आणीबाणी काही सहजासहजी गेली नसते. त्यामुळे एक थोडा काळ अनुकूलता होती. मग केंद्रात जनता पार्टीचं सरकार वगैरे वगैरे असं. पण साधारण 1978 पासनं आणि ती एक मोडस ऑपरेंडी होती आसाममध्ये की पहिल्यांदा असंच असमिया बंगाली दंगा 1960 साली घडला होता. म्हणजे साधारणतः आपलं जे जनगणना जे 10-10 वर्षांनी होते त्याच्या आसपास असं ते व्हायचं. मग बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 1972 साली दुसरं असंच असमिया बंगाली मोठा संघर्ष झाला. आणि मग 80-81चं पुन्हा जनगणना होईल 81ची. त्याच्या आधीपासून हे प्रयत्न आधीपासून सुरू व्हायचे. तर 78 पासून ते पुन्हा जाणवायला लागलं. पण मला तोपर्यंत बरीच तिथल्या परिस्थितीची समज आली होती. किंवा ते मी ज्यांचं नाव घेतलं मधुकर ऑलिमय, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी, त्यांचा सखोल अभ्यास असल्यामुळे कळायचं. पण तिथून मग ते चॅलेंजेस सुरुवात झाली त्याला. मग त्याला कसं आपसात लोकांना भांडू न द्यायचं किंवा त्याच्यामध्ये त्याच्या मागचा जो हिडन अजेंडा आहे किंवा हिडन हँड आहे तो कसा आपल्या पहिल्यांदा तर आपल्या कार्यकर्त्यांना समजवायचं आणि मग कार्यकर्त्यांनी समाजातल्या लोकांना समजावून सांगायचं की आपण जर आपसात भांडलो तर त्या 2 मांजरींच्या भांडणात तिसराच तर तसं होऊ नये. त्याच्याकरता खूप प्रयत्न करावे लागायचे. म्हणजे मग तुम्ही तिथे आसाममध्ये जिथे सुरुवात केली त्यानंतर तुम्ही पूर्ण आसाममध्ये विविध ठिकाणी तुम्ही जावं लागलं किंवा नाही, ते नंतर बरंच पलीकडे. पण हे जे नौगाव होतं हे एक प्रकारे असल्या गोष्टींचं एपिसेंटर होतं. हा आणि कर्मधर्म संयोगाने तिथेच माझं कार्यक्षेत्र होतं. आणि जरी एक तर तुमचं रुटीन वर्क असतं की संघटन चालवणं, संघटन वाढवणं हे एक रुटीन वर्क असतं. कार्यकर्ते उभे करणं हे एक रुटीन वर्क असतं. पण त्याचवेळी चौफेर लक्ष ठेवणं, काय होतं आहे त्याची समज ठेवणं, त्याचा प्रतिकार करणं हा एक दुसरा भाग असतो. आणि ह्या दोन्ही भूमिका मला जमत होत्या. म्हणजे हे जे संघटनेचं जे रुटीन वर्क आहे तेही माझ्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचं होतं. पण त्याचवेळी ही जी सगळी आसपासची आजूबाजूची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड देणं आणि त्यातून आपल्या समाजाचं नुकसान होऊ नये याचा प्रयत्न करणं हा दुसरा भाग होता. आणि तोही जमत होता. म्हणजे या दोन्ही भूमिका व्यवस्थितपणे चालल्या होत्या. तुम्ही हे काम करायला सुरुवात केलीत, हा जो संघर्ष तुम्हाला पाहायला मिळाला आसामी आणि बंगाली, पण नंतर लोकांचं म्हणजे कार्यकर्त्यांचं प्रबोधन करणं किंवा त्यातून समाजाचं प्रबोधन करणं हे काम सुरू असताना तुम्हाला मग याच्यात काही सुधारणा होते, बदल होते, हे साधारणपणे किती वर्षांनी जाणवायला लागलं? हे खूप लवकरच जाणवायला लागलं. याचं कारण असं की 1979 साली आसामात एक खासदार वारले आणि
तिथे पोटनिवडणूक होणार म्हणून सगळी मतदार याद्यांची रिव्हिजन सुरू झाली. तिथे असं लक्षात आलं की 77 मध्ये निवडणूक झाली आणि मध्येही फक्त 2 वर्ष गेली. 79 मध्ये ते खासदार वारले. त्या तिथल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड मतदारांची वाढ झाली आहे आणि ती एकाच संप्रदायाची आहेत मोस्टली, म्हणजे मुसलमानांची मतं वाढली. आणि ते त्यातून एक मोठा हे मेसेज पूर्ण आसाममध्ये गेला आणि मग त्याचं नेतृत्व, त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं ते नेतृत्व ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडे आलं आणि त्यांनी मग तो विषय एकदम पुढे न्यायला सुरुवात केली. पण त्यांचं म्हणणं वेगळ्या प्रकारचं होतं. म्हणजे एकतर वय कमी, परिपक्वताही तेवढी नव्हती. त्यांचं म्हणणं असं होतं की जितके लोक आसामात बाहेरून आलेले आहेत त्या सगळ्यांनी आसाम सोडा. त्याला त्यांनी शब्द वापरला होता बहिरागत, बाहेरून आलेली सगळी, मग त्यात हिंदू असोत, मुसलमान असोत, भारताच्या इतर प्रांतातनं आलेले असोत, सगळ्यांनी आसाम सोडा आणि आसाम फॉर आसामीज अशी ती भावना होती. आणि आम्ही तर अखिल भारतीय, त्यातही हिंदू, म्हणजे असं हे होतं की कठीण होतं भयंकर. पण माझ्यामध्ये धाडस होतं आणि माझ्यासोबतची तरुण मंडळी, स्थानिक असमिया तरुण मुलं, ती देखील हिमतीने माझ्यासोबत होती. पण ते आंदोलनाची सुरुवात त्या खासदारांच्या मृत्यूमुळे झाली. ती मतदार यादी जी अगदी म्हणजे कृत्रिमपणे इतकी वाढली आणि एकच संप्रदाय तिथे वाढतोय ह्याचा मेसेज गेला. लोक उभे राहिले, मोठं आंदोलन सुरू झालं. पण मग त्यात आणखी काही प्रादेशिक शक्ती निर्माण झाल्या आणि मग तिथून एक हे झालं की नाही, आता आम्हाला स्वतंत्र आसाम पाहिजे. मग आम्ही आमचं इथलं कुठलाही नॅचरल रिसोर्स बाहेर जाऊ देणार नाही. म्हणजे आमचं ऑइल हे आमचं आहे. राष्ट्रीयत्वाची भावना, प्रादेशिकता जास्त प्रभावी झाली. आमचं ऑइल आमचं आहे, चहा हा आमचा आहे, बाकी टिंबर खूप असतं ना तिकडे, आसाम टीक प्रसिद्ध आहे, तिथलं सागवान, तर हे आमचे रिसोर्सेस आम्ही वापरू, तुम्ही का देणार. असे काही आउटफिट्स तयार झाले. तर त्याच काळामध्ये उल्फाचा जन्म झाला. पण तो अगदीच म्हणजे तो माहिती नव्हतं कोणाला. काही लोक एकत्र आले आणि त्यांनी ती संघटना बनवली, पण काही कोणाला माहिती नव्हतं. सशस्त्र अशी संघटना होती पहिल्यापासून किंवा? हो, म्हणजे त्यावेळी आंदोलनाला सुरुवात झाली होती. आसाममध्ये ते एकूण वातावरण बनत होतं. तर एक वर्ग असा निर्माण झाला की हा अशा या गांधीवादी आंदोलनातून हे सत्याग्रह, मोर्चे, घेराव यातनं काही निघणार नाही. शस्त्र हातात घेतली पाहिजे, क्रांती आणायची आपल्याला, अशा पद्धतीचा तो त्यांची ती विचारसरणी होती. आणि याच्यातूनच एकीकडे ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि मग त्याला अनुषंगिक काही संघटना, जसं कर्मचाऱ्यांची संघटना वगैरे, ते आंदोलन तर अभूतपूर्व होतं. म्हणजे तसं आंदोलन कदाचित देशात कुठेही झालं नसेल आणि मोर ऑर लेस पीसफुल होतं. तरी काही काही घटना व्हायच्या, पण मोर ऑर लेस. आणि त्याच्यात म्हणजे आम्ही तेव्हा असा शब्दप्रयोग करायचो की या आंदोलनात अगदी आबाल वृद्ध वनिता म्हणजे सगळे त्या आंदोलनात सहभागी असायचे. मोठं भव्य आंदोलन ते. पण आमचा काही डायरेक्ट सहभाग नव्हता. आणि शेवटी आम्ही ऑल इंडिया अखिल भारतीय दृष्टिकोन असलेले, त्यामुळे आम्ही खूपच असायचं आम्ही त्यांच्या म्हणजे अडचणीची माणसं होतो. त्या सगळ्या प्रादेशिक
भावनेकरता अडचणीची माणसं होतो. भारत माता की जय वगैरे त्या म्हणायची मुभा नव्हती. हो. इतकं तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या कार्याला त्यांच्याकडून काय असा त्रास झाला किंवा तुम्हाला नाही कोणावर काय हल्ले झाले म्हणा किंवा अशा पद्धतीचं काही झालं नाही. हे जे आंदोलन सुरू होतं, आंदोलन तर डेमोक्रेटिक होतं, घटना घडत होत्या काही ना काहीतरी, आणि मग सगळे अनेक प्रकारचे एलिमेंट्स त्या आंदोलनात घुसले. आमचेही लोक घुसले. म्हणजे डाव्या संघटना त्याला सपोर्ट करत होत्या या आंदोलनाला की डाव्या संघटना सपोर्ट नव्हत्या करत, म्हणजे विशेषतः कारण तिकडे CPM होतं बंगालमध्ये, आणि ह्या आंदोलकांची भूमिका होती की जितके गैर आसामी आहेत, असमी आहेत, त्यांनी आसाम सोडावं. बंगाली असेल, हां, मग ते सगळेच, म्हणजे त्यात हिंदू मुसलमान वगैरे असं काही नाही, सगळे. आणि बहिरागत हा शब्द होता. त्याच्यात आमच्याकडनं आमची माणसं घुसली. आम्ही त्याला एक प्रकारे वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न हा होता की हे बहिरागत न म्हणता फक्त बांगलादेशीच्या विरुद्ध आंदोलन करा. त्याला बराच प्रयत्न करावा लागला. म्हणजे जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातनं आंदोलनांच्या नेत्यांचा देशभर प्रवास घडवणं, त्यांची ठिकठिकाणी भाषणं करवणं, त्यांच्यामध्ये ही भावना येणं की देश आमच्यासोबत आहे. म्हणजे आम्ही एकटेच नाही तर देशभरात लोक आमच्या पाठीशी आहेत, हा एक भाग होता. पण त्याला त्या बहिरागत विरोधी आंदोलनाच्या भूमिकेतनं विदेशी विरोधी आंदोलन, विदेशी घुसखोरीच्या विरुद्ध आंदोलन हा टर्न देण्यामध्ये संघाने महत्त्वाची भूमिका वठवली. आणि मी तर मोस्टली या सगळ्या गोष्टीत पडद्याआड होतो, परंतु त्याच्यात माझी देखील फार महत्त्वाची भूमिका होती. माझे काही सहयोगी होते, मग ठिकठिकाणी जाऊन बोलणं, तशी पत्रकं काढणं, तशा ग्रुप मीटिंग्स घेणं वगैरे, असं करत करत बहिरागत वरून विदेशी बहिष्कार आंदोलन हा टर्न देण्यामध्ये संघाची मोठी भूमिका राहिली. पण मग हा जो उल्फाचा उल्लेख केला, ती संघटना जी आहे ती नंतर आणखी तीव्र आंदोलन, ती जवळपास 10 वर्षानंतर प्रभावी झाली. पण हा जो आंदोलनाचा पिरियड होता, त्यातून जो पूर्वीचा ईस्ट बेंगॉल किंवा त्याच्या नंतरचा ईस्ट पाकिस्तान, आणि नंतर ज्या ईस्ट पाकिस्तानलाच आज आपण बांगलादेश म्हणतो, तिथनं जो आलेला मुसलमान, आणि तो बरोबर असा सगळीकडे विखुरला गेला. म्हणजे त्याला आपल्या समाजाचंही करप्शन, ब्युरोक्रेसीतलं करप्शन, त्यांच्या समाजातली एकजूट, एकमेकांना सांभाळून घेण्याचं त्यांचं तंत्र, आणि पोरस बॉर्डर, म्हणजे त्या बॉर्डर तर ती कृत्रिम असल्यामुळे, ते काय एकीकडे ईस्ट बेंगॉल, एकीकडे वेस्ट बेंगॉल, एकीकडे आसाम, असं ते असल्यामुळे अगदी मोकळी सीमा, त्यामुळे ते सहज येऊन त्यांचं वसणं इथे चालू होतं. त्यांना थ्रेट वाटायला लागली. त्याचवेळी तेव्हा थोडे दिवसाकरता आसामात जनता पार्टीचं सरकार आलं होतं, आणि केंद्रातही जनता पार्टीचं सरकार होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. आसाममध्ये एक गुलाब बरबरा म्हणून तिथले मुख्यमंत्री होते. जेव्हा तो खासदार गेला आणि ही इतकी ॲबनॉर्मल ग्रोथ दिसली मतदारांची, तर ते गुलाब बरबरा गेले पंतप्रधानांकडे, किंवा अशी स्थिती होते आसामात. तर त्यांनी सांगितलं की सबको निकाल के बाहर करो. जरी ते गांधीवादी वगैरे होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की निकालो उनको. यांनी काही प्रयत्न सुरू केले, म्हणजे आपल्या टीम्स पाठवल्या गावोगावी, जिथे जिथे संशयास्पद वाटत होतं.
त्याला त्यांनी एन्युमरेशन असं नाव दिलं होतं. तर ताबडतोब एक ग्रुप बाहेर पडला इस्लामिक लॉबीच्या प्रभावामध्ये आणि सरकार पडलं ते. त्यांनी प्रयत्न केला होता, सरकार पाडल्या गेलं. आणि ते सरकार पडल्यानंतर मुसलमानांचं मॉरल खूप वाढलं, आक्रमक व्हायला लागले. आणि मग 1983 साली निवडणुका होत्या आसामात. ऑल आसाम स्टुडंट्स युनियननी भूमिका घेतली होती की जोपर्यंत मतदारांच्या याद्याचं करेक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही आसामात निवडणुका होऊ देणार नाही. तर इलेक्शन बायकॉट हा फार मोठं हे मानलं जातं लोकशाहीमध्ये. इलेक्शन बायकॉट म्हणजे, तर त्याला केंद्र सरकार तयार नव्हतं बिलकुल. ते नाही, इलेक्शन्स तर होतील वेळेवर. यांचं म्हणणं की नाही, मग आम्ही समाजाला आव्हान करतो की इलेक्शन निवडणुकींचा बहिष्कार झाला. कर्मचारी वगैरे काही यांना, पण ते निवडणूक जी काही घटनेची हे असेल त्यानुसार निवडणूक घेणं हे गरजेचं होतं. पूर्ण भारतातनं कर्मचारी आणून ते निवडणूक घेतली. पण ती निवडणूक घेतली तर त्याला मतदानाला फक्त मुसलमान गेले. आणि तिथून मुसलमान तर गेलेच, एकतर्फा फक्त काँग्रेसचंच राज्य आलं. केंद्रातही काँग्रेसचं सरकार, राज्यातही काँग्रेसच आली. आणि मग काही नाही, कारण कॅन्डिडेट्सही मिळेनात, लोक घाबरायला लागले. मग कोणालाही, म्हणजे एखाद्याचं पानाचं दुकान चालवतो अशाही कोणाला उभा केला आणि तो जिंकून गेला. पण त्यांनी मग त्याच्याकरता खूप फोर्सेस वगैरे तिथे पाठवले गेले. आणि आता मुसलमानांना वाटलं की आपल्याला आता पूर्णपणे सरकारी संरक्षण आहे. मग मुसलमान आक्रमक झाले आणि त्यांनी मग तिथल्या हिंदूंवर आक्रमण करायला सुरुवात केली. गावांवर आक्रमणं, घरांवर आक्रमणं, मंदिरांवर आक्रमणं, स्त्रियांवर आक्रमणं, गावांकडे जाणारे पूल तोडणं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये झालं ते. तर पण हिंदूंनी कडवा प्रतिकार केला आणि कडवा प्रतिकार करून त्यांना मोठ्या प्रमाणात धडा देखील शिकवला हिंदूंनी. मग 84 साली इंदिरा गांधीची हत्या झाली. मग राजीव गांधी आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियन यांच्यामध्ये एक हे समझोता झाला. 85 साली पुन्हा निवडणुका झाल्या आणि मग ते आसाम गण परिषद सत्तेवर आली. तेव्हा तुमची साधारणपणे 10 वर्ष तुमची झाली ती त्या ठिकाणी. हो. आणि तो टर्मॉईल म्हणजे तो एक अगदीच वेगळा पार्ट. आणि तिथे 2 गोष्टी, म्हणजे हिंदू उभा राहायला पाहिजे हा एक भाग, आणि अफेक्टेड हिंदू आहे त्याला मदत मिळाली पाहिजे हा दुसरा भाग. तर ह्या दोन्ही भूमिका खूप चांगल्या रीतीने वठवल्या गेल्या. आणि विशेषतः माझ्या क्षेत्रामध्ये तर नक्कीच, म्हणजे त्याला काही हेच नव्हतं. तुम्ही नवगावचं सांगितलं, त्यानंतर तुम्ही कुठे गेला? तिथे मला तिथलाच, म्हणजे जसं मी त्या लहानशा नगराचं काम बघत असेल, मग जिल्ह्याचं काम बघायला लागलो. मग 3-4 जिल्ह्यांचं काम बघायला लागलं. आणि पण त्या जिल्ह्यांचं काम अशा पद्धतीने होत गेलं. हे 3-4 जिल्हेच होते. आज तर त्यांचे 6-7 केले आहेत. मोठमोठाले जिल्हे असायचे. तर त्या कार्यामध्ये ते इतकं यशस्वी रीतीने चाललं होतं की त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा मेसेज पूर्ण आसाममध्ये जायला लागला होता. ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्याला सुदृढपणे कार्य होत आहे याचा संदेश जायला लागला सगळीकडे. म्हणजे इतकं 1980 सालची एक घटना सांगतो की त्याच्या आधी एक संघाने निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कारण हिंदू या शब्दापासूनच लोक नाही नको, हा हिंदू शब्द नको, भारत माता की जय नको, याच्यापासून दूर व्हायला लागले होते. तर
एक निर्णय झाला संघाचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हिंदू मेळावा घ्यायचा आणि मग पूर्ण प्रांतातल्या प्रदेशातले कार्यकर्ते एकत्र येऊन कोणाचीही हिंदू मेळावा घ्यायची हिंमत नव्हती. मी म्हटलं मी घेतो, माझ्या नौगावला आम्ही घेऊ. प्रचंड विरोध, पदोपदी संघर्षाची अशी परिस्थिती. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते हिंदू मेळावा, त्याला हिंदू संमेलन म्हटलं गेलं होतं, तो अतिशय यशस्वी रीतीने पार पडला. कारण ही एक स्थानिक तरुणांची शक्ती आमच्यासोबत होती. लोकांच्या मनामध्ये होतं ते, फक्त त्यांना कोणतरी वाट दाखवण्याची. इतका विरोध की येऊ नका कोणी वगैरे, हे फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे शेवटी सरकारही थोडंसं हे झालं होतं की काय मोठा संघर्ष होतो की काय. पण ते झाल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं की हे तर तुम्हीच करू जाणे बाबा, हे आमच्याही नियंत्रणात राहिलं नसतं, तुम्ही खूप व्यवस्थित रीतीने केलं. असं ते 80 सालची घटना. आणि ते दंगे जे झाले होते ते 83 साली झाले. मग 85मध्ये आसाम गण परिषद आली. पुन्हा हा जो उग्र प्रादेशिकवादवाली जी मंडळी होती त्यांना वाटलं की आता आपल्याला अनुकूल सरकार आहे. ते आसाम गण परिषद सरकार काही खूप असं संघविरोधी वगैरे नव्हतं, कारण त्या आंदोलनाच्या काळात त्यांना अखिल भारतीय प्लॅटफॉर्म देण्याचं काम संघ परिवाराने केलं होतं. म्हणजे आसामींसाठी त्यांचं हे होतं, आसामींसाठी हे असलं पाहिजे. आणि जसं कुठलाही पक्ष त्या आंदोलनाला समर्थन देत नव्हता, फक्त त्याही काळामध्ये भारतीय जनता पक्षाने त्या आंदोलनाला समर्थन दिलं होतं की हे अगदी योग्य आंदोलन आहे. इथे इतकी घुसखोरी होते आहे की आपल्या सगळ्या सीमा असुरक्षित होत आहेत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने समर्थन दिलं होतं. पण भारतीय जनता पक्ष नॉर्मल सर्वसामान्य समाजाला माहिती नव्हता, पण अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्तिमत्व माहिती होतं. त्यांच्याविषयी खूप आदराची भावना तिथल्या, कारण त्या आंदोलनाच्या काळामध्ये अटलजी येत असत, कुठे काही गडबड दिसली तर तिथे स्वतः जात असत. अटलजींनी त्या काळामध्ये आसामचा सघन प्रवास केला आणि तिथल्या लोकांना ते मूळ याच्यापासून डायव्हर्ट होऊ नयेत आणि राष्ट्रविरोधी शक्तींशी हात मिळवणी होऊ नये याच्यात अटलजींचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे अटलजी हे आसामच्या, पण पक्ष नव्हता माहिती, हा माणूस चांगला आहे, त्यांच्याविषयी खूप चांगली भावना तिथल्या लोकांची. ते एकूण ही सगळी 10 वर्ष जी आहे ती तुमचं हे सगळं कार्य झालं, एवढा अनुभव तुम्हाला आला. आता आपण थोडंसं पुढच्या तुमच्या टप्प्याकडे पण जाऊ आणि नंतर तुम्ही 25 वर्ष तिथे काम केलं आणि पुढे जाऊन आतासुद्धा तुम्ही कार्यरत आहात, त्याविषयी बोलूया आपण. तर पुढच्या भागामध्ये आपण त्याविषयी पाहूया. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.